ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निद्वारे प्रभु बोलला, अग्निद्वारे प्रभु बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इब्री लोकास पत्र अध्याय 11 1-6 ही वचने. इब्री लोकास पत्र अध्याय 11 1-6 ही वचने. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. विश्वासाने हाबिलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, करून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. ह्या सकाळी आपण इब्री लोकास पत्र ह्याचा 11वा अध्याय आणि त्याची 1-6 वचनं वाचली. ही जी वचनं आहे ती विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणं आहेत आणि विश्वासाची व्याख्या या वचनांमध्ये आहे. आणि पौल 11व्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये म्हणतो की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वास काय आहे हे या ठिकाणी सांगत आहे. आणि खरोखर माझ्या प्रियांनो, आपण ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे तो अदृश्य आहे, त्याची कोणत्याही प्रकारची प्रतिमा नाही,
परंतु आपण त्या अदृश्य परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यावर आपली खात्री आहे, तो आहे आणि त्यानेच या विश्वाची निर्मिती केलेली आहे, या जगाची निर्मिती केलेली आहे, हे मला आणि तुम्हाला माहीत आहे, किंवा तो आपला विश्वास आहे. आणि या वचनांमध्ये काही उदाहरणं दिलेले आहे, जो विश्वास त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवला. आपण प्रथम जे उदाहरण पाहतो ते हाबेल आणि काईन ह्यांच्या बद्दल आहे. आणि हाबेलाने काईनपेक्षा अधिक चांगला यज्ञ केला. यज्ञ जो केला हाबेलाने तो काईनापेक्षा चांगला केला आणि त्याची साक्ष स्वतः परमेश्वर देत आहे. काईनचा जो विश्वास होता तो हाबेलापेक्षा कमी होता, परंतु हाबेलाने विश्वासाने ते यज्ञ परमेश्वराला केलं आणि त्या देण्याच्या द्वारे परमेश्वराने त्याचा विश्वास पारखला. त्याचं यज्ञ परमेश्वराने स्वीकारलं. ज्या विश्वासाने त्याने यज्ञ केलं, ज्या विश्वासाने परमेश्वराला जी देणगी दिली, त्या विश्वासाचा स्वीकार परमेश्वराने केला आणि परमेश्वराने त्याचं दान स्वीकारलं, असं या वचनांमध्ये सांगतं. तो मेला असूनही त्या विश्वासाद्वारे अद्यापही बोलत आहे. अद्यापही ते विश्वासाचं उदाहरण माझ्या आणि तुमच्या समोर आहे, कारण देण्याच्या द्वारे तो विश्वासू ठरला. आणि हनोका संबंधाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याला मरणाचा अनुभव आला नाही, कारण तो परमेश्वराबरोबर विश्वासाने चालत होता. जोपर्यंत त्याला लोकांतरी नेण्यात आलं नाही तोपर्यंत त्या परमेश्वराबरोबर चालत राहिला, विश्वासाने चालत राहिला. त्याने कोणत्याही प्रकारचं पाप केलं नाही, परमेश्वराच्या विरोधामध्ये तो जीवन जगला नाही, तर परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगत होता. त्याच्या समोरची परिस्थिती ही भयंकर असेल, पापाने भरलेली असेल, परंतु तो विश्वासाने जगत राहिला. म्हणून या ठिकाणी वचन सांगतं की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. आणि खरोखर तो आहे. हा विश्वास ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस आपण त्याचा धावा करतो, त्यावेळेस तो आपली प्रार्थना ऐकतो. विश्वासाची ही उदाहरणं माझ्या आणि तुमच्या समोर आहे, कारण त्यांनी त्यांचा विश्वास कृतीतून दाखवला. आणि माझ्या प्रियांनो, आज मला आणि तुम्हाला देखील तो विश्वास कृतीतून दाखवायचा आहे. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे विश्वासाच्या उत्पादका पवित्र परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. आम्हास देखील या जगामध्ये जीवन जगत असताना विश्वासाने जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. तो आमचा मार्गदर्शक हो आणि देवाप्पा, शेवटपर्यंत आम्ही विश्वासात जीवन जगावं अशा प्रकारची कृपा तू कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.